श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 5. शंकर भटाची तिरुपतीला पोचणे. कणिपाकात तिरुमलदासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भटाची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणात ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना श्रीमूर्ती रूपात पाहिले. बाल त्रिपुरा सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणात परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असताना काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्र हृदयातून हजारो मातेचे वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भटाला आजपासून 7:30चा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहे. जीवांना कर्मफलिताचे अनुभव करून त्यांना कर्म विमुक्त करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनाचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्ट काळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनेश्वरांचे असे संभाषण झाल्यानंतर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवंत मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चालत होतो. मन चंचल होते. एक नावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबय्या आहेस ना? तुझे आईबाप काळजी करत आहे. तुझी भार्या रजस्वाला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर. मुलाबाळांसहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबय्या नावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता. मला सुबय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुबय्याचे आई वडील मला त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालत होते. यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वाला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबय्या दाढी आणि मिशीने झाकला गेला आहे. याचे शौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुबय्या नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे शौरकर्म करण्यात आले. गुळगुळीत गंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बघून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुबय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र वरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत आलेल्या ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते. या नगरात आलेला वाटसरू सुबय्याच आहे. त्याला एका ब्रह्म राक्षसाने बांधले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते. संध्यावदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्याचा विश्वासच नव्हता. सुबय्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपटले आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने सांगितले. घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखे झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला
आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपाद श्रीवल्लभ या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत होतो. श्रीचरणाचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुबैयाला ब्राह्मण भूताने बांधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहार दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहाने मला शाकाहार दिला गेला. याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणाचे स्मरण न चुकवल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून मधून चापकाने मारत होता. श्रीवल्लभा शरण शरण अशा दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्तांची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्या ही अशी नरक बाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात विचित्र घडले. माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिक रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याचा माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असे समजून घुसलो. मी पथ्याचे जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत असे. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असताना तरी त्याला ते विषासारखे भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखत अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राग झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबैयाला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्न केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लाभेल असे त्याने सूचित केले. मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझी पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे असे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज त्या कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुबैयाच्या आई वडिलांना म्हणालो, माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई वडिलांसारखे मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुबैयाचे आई वडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री मातेसमान असते, म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करा. धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबैयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खराखुरा सुबैया आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाली.
माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहील. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन. तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूसारखेच अनुभव येतात. परमात्मा या स्वरूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहे असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्या जवळचे ताडपत्री ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुबैयाच्या जनकाच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितले. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्रीच्या ग्रंथातून एक पात्र काढून त्याने वाचनास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि त्याचा एक मित्र कंदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मुंगर्लीचरला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्तान देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्यांच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास ह्याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्ष म्हणजे हे श्री दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकर भट्टाच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्यास नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे, तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावले त्याच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी दत्तभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुबैया या नावाने शौरकर्म करणाऱ्याच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. बोळसळ असलेल्या सुबैयाची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पतिव्रत्याचे प्रभावाने सुबैयाच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुबैया परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली साडेपासाठी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसात निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुबैयाच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरीतीने काम करीत असतो. या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांचा अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदरच विलासाची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचे ग्रंथ प्रकाशित होईल. श्री वल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे. दुसऱ्या दिवशी सुबैया स्वघरास परतला. त्याच्या मनात चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुबैयाच्या पत्नीस मी माझी बहीण मानले. सुबैयाच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चिंतूर जिल्ह्यातील कणिपाकात ग्रामास पोचलो. कणिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे. या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्धिविनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तेथे एक उंच कुत्रा उभा होता. मला भीती वाटून मी वरसिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज ह्या कालभैरवांकडून चावणे हे निश्चित आहे अशी भीती वाटली. परत वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत आत येतो आहेस, याचे कारण काय, असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणालाही काही इजा करत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहे. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने श्री दत्तांची या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळात मध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले का ते पाहूया, असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्याने प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूंनी आले आणि मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुबैयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाद जात असतो. शंकर भट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते. वरदसिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली. ऐन वल्लीचे गणपती श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. बाबा शंकर भट्टा, वरदसिद्धिविनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद पुरोपुरास लाभेल. तिरुमलदासांनी त्याचा पूर्ण वृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीत चघळताना पाहून त्यात जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पनेने प्राणत्याग केला होता त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनेच गर्तपुरी, गुंटरू मंडळातील पल्ल्यानाडू प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापनवधानी या नावाचे महापंडित हरित्रस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजंबा हिचा विवाह बापन अवधानी यांच्याबरोबर झाला.
गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या ऐनवल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपल्याला स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीचे दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईल असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नस्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळे इंद्रजाल आणि महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असेल तर परत एकदा त्यांचे दर्शन घडवून आणावे. काणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले. मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी, तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी, पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी, आदिशेषाने सर्व सिद्ध होण्यापूर्वी, सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मंथनाने, याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तीचे मीच भंडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षसी शक्तीसुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच, सर्व विघ्नहर्ता मीच. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णू रूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रा रूपात गणपती, षण्मुखात रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्राह्मण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रात तत्वरूपामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ समजले जातील. हा अवतार माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योती स्वरूपच मानवाकृती रूप येईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूपात पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असताना दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषविरहित व्हाल. बाबा, ते तिघेही या कणीपुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींचे दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या साह्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले. फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्यावरच सिद्धिविनायक प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर केलेले बापनावधानी आणि त्यांचा मेवणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरच सिद्धिविनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वी तत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतरित होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेच आहे. ऐनवल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यमध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशी गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीनाथमध्ये, केदारमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाचे शक्तिपात होईल.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराचा समय निकट येत आहे. श्रीधरा, तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रीक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील. बाबा शंकरा मल्ल्याधीपुरातून सत्यऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कनिकापुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलांबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पिठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वैश्य कुळात श्रेष्ठ असे व्यंकटप्पा श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील. तेव्हा आणि महत्त्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पया श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सबाई असे उपनाम असलेल्या नृसिंह वर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही श्री चरणांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.